नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। संत रामपालजी महाराज यांचे आध्यात्मिक सत्संगचे कल्याण भवन येथे करण्यात आले आज आयोजन। संत रामपालजी महाराज यांच्या धुळे शहरातील कल्याण भवन येथे आज आध्यात्मिक सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आजच्या आध्यात्मिक सत्संग कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शेकडोच्या संख्येने भाविक उपस्थित होते। आध्यात्मिक सत्संग कार्यक्रम हा प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आला। आजचा हा कार्यक्रम प्रोजेक्टरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखविण्यात आले असल्याची माहिती यावेळी आयोजकांच्या मार्फत देण्यात आली। दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी सेवेदार राजेश भावसार, सेवेदार भरत पाटील यांनी परिश्रम घेतले। त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी भरत पाटील, मुक्काम पोस्ट अंचाळे, तालुका जिल्हा धुळे। आज धुळे जिल्ह्यामध्ये कल्याण भवनमध्ये जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचा प्रोजेक्टरच्या माध्यमातून सत्संगचा कार्यक्रम संपन्न झाला। या सत्संगामध्ये जिल्ह्यामधून शेकडोच्या संख्येने संगत आलेली होती आणि या संगतने या अनमोल तत्वज्ञानाचा सत्संगचा लाभ घेतला। या सत्संगामध्ये सृष्टीची रचना कशी झाली व कोणी केली, पूर्ण परमेश्वर कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रमाणासह संत रामपालजी महाराज सत्संगमध्ये देतात। या सत्संगमध्ये आपल्या धर्मग्रंथामधून अनमोल तत्वज्ञान संत रामपालजी महाराज सांगतात, जे तत्वज्ञान आधीपासून आपल्या धर्मग्रंथामध्ये विद्यमान आहे, परंतु आजपर्यंत हे तत्वज्ञान आपल्याला कोणीही सांगू शकलेलं नाही की ब्रह्मा विष्णू महेश यांचे माता पिता कोण, ब्रह्मदेवाची पूजा का होत नाही, आपल्याला जन्म देणे व मारणे यात कुठल्या देवाचा स्वार्थ आहे, आपण सर्व देवीदेवतांची भक्ती करून दुःखी का होत, पूर्ण संतांची काय ओळख, खरं सुख, खरी शांती, पूर्ण मोक्ष कसा मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं संत रामपालजी महाराज आपल्या धर्मग्रंथांमधून प्रमाणस देतात। म्हणून सर्व भक्त समाजाला माझं आव्हान आहे की येत्या 23 फेब्रुवारीला परत या ठिकाणी कल्याण भवनामध्ये असाच विशाल सत्संग होईल। या सत्संगाचा सर्वांनी लाभ घ्यावा व हे तत्वज्ञान समजून घ्यावे आणि मानव जन्माचे कल्याण करावं अशी सर्वांना माझी विनंती आहे।